नमस्कार मित्रांनो. अंबादास दानवे यांनी औरंगाबाद मधल्या माजी महापौर रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. समान नागरी कायद्यासाठी पहिला मोर्चा काढणाऱ्या शिवसेना नेत्यावर दगडफेक करून दंगल घडवून आणणाऱ्या व्यक्तीस पक्षात प्रवेश दिला याबद्दल माजी खासदार खैरे यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आणि त्यांनी सांगितलं की आजच औरंगाबादचे 50,000 हिंदूंचे मत शिवसेनेपासून लांब गेले. खरं आहे मित्रांनो. दुसरं उदाहरण असं, ठाकरे गटाची आघाडीसाठी राहुल गांधी यांना गळ. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना फोन केला आणि आपण युती तोडू नका, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र राहिली आणि राज ठाकरेमुळे काँग्रेस शिवसेनेपासून लांब जात आहे. आत्तापर्यंत म्हणजे BJP शिवसेनेची युती तुटली, त्यानंतर ठाकरे काँग्रेसकडे गेले आणि काँग्रेसने त्यांना आपलं म्हटलं आणि मग त्यांचं राजकारण सुरू झालं. पण आता दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबईमध्ये एकत्र लढणार आहेत. हे जेव्हा काँग्रेसच्या लक्षात आलं की आपले मतदार जे UP बिहारी हिंदी भाषिक पट्ट्यातले आहेत ते राज ठाकरेमुळे आपल्यापासून लांब जातील, तेव्हा त्यांनी ताबडतोब युतीला नकार दिला. पण संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना फोन करत त्यांना गळ घातली की आपण BJPला हरवण्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे, तेव्हा आपण आघाडी तोडू नका, आघाडी राहू द्या. म्हणजे बघा, ज्या मातोश्रीवर भारतातले सगळ्या पक्षातले विरोधातले सुद्धा मोठमोठे नेते बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन भेटत असत. अटल बिहारी वाजपासून अडवाणीपासून तर नरेंद्र मोदीपर्यंत सगळे लोक बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या घरी मातोश्रीवर जाऊन भेटत. आज मात्र त्या शिवसेनेची अशी अवस्था झाली की राहुल गांधीच्या विनंत्या कराव्या लागतात. राहुल गांधींना भेटायला त्यांना दिल्लीला राहुल गांधीकडे जावं लागतं. पण राहुल गांधी एकदाही मातोश्रीवर आले नाही. याच्यावरनं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची काय परिस्थिती आहे आणि त्यांना काँग्रेस कितपत महत्त्व देतो हे आपल्याला लक्षात येईल. खरं तर चंद्रकांत खैरे फक्त औरंगाबादबद्दल बोलले, पण पूर्ण महाराष्ट्रात मराठी मतदार, त्यातल्या हिंदू मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेपासून लांब जाईल तसा तो गेलेला आहे. या 2-3 निवडणुकीत दिसलं, पण अजून त्यांचे डोळे उघडले नाही. खरं तर उद्धव ठाकरे किती अव्यवहारिक व्यक्ती आहेत की ज्या 20% मतांसाठी ते एवढे आटापिटा करत आहेत. जो रशीद मामू जो हिंदूंच्या घरावर दगडफेक करायला प्रोत्साहन देत होता, जो व्यक्ती जेव्हा हिंदूंची मिरवणूक मशिदीपासून जात होती, गणपती उत्सव गणपतीची मिरवणूक जेव्हा जात होती आणि जेव्हा समान नागरी कायद्यासाठी पहिला मोर्चा शिवसेनेने ज्या संभाजीनगरमध्ये काढला, त्याला ज्याने विरोध केला आणि ज्याने त्याच्यावर दगडफेक केली त्या रशीद मामूला शिवसेनेने आनंदाने आपल्या पक्षात घेतलं. म्हणजे ह्या केवढा प्रगल्भ विचार आहे, कसलाही यात विचार नाही. खरं तर 20%साठी 80% हिंदूंना नाराज करणारा उद्धव ठाकरे म्हणजे कुठल्या मार्गाने निघाला आहे आणि यांचा पाय किती खोलात गेला आहे. बुडत्याचा पाय खोलात असं म्हटलं जातं, तसाच प्रकार आहे. आणि दिवसेंदिवस उद्धव ठाकरे हे भरकटलेले आहेत. त्यांना कुणीही चांगला सल्लागार नाही आणि जोही आहे तो राऊतसारखा जो बोलभांड आहे, जो फक्त बडबड करतो. आणि खरं तर असं वाटतं की शिवसेनेला संपवायची सुपारी या माणसाने घेतलेली आहे का, आणि याला ज्याने शिवसेना उभी केली त्या शिवसेनेचे जे चिरंजीव हे स्वतः अजून त्या राऊतच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. याचा अर्थ आपलंच घर आपण स्वतः पेटून देण्यासारखा हा सगळा प्रकार आहे. नमस्कार.